हॅलो सर. हा नमस्कार नमस्कार. नमस्कार. त्याला ते आरक्षणचं केलं होतं बघा. नाही त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे का? हा ठेवली. काय लिहिलंय त्यात? काय लिहिलंय? भाऊ त्याच्यात असं लिहिलेलं आहे की अबडक उपवर्गीकरण करा म्हणून असं अमित केलेलं आहे त्यांनी. हा हा तर आमच्या समाजाला एससी समाजाला वर्गीकरण करा आणि न्याय मिळवून द्या असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे भाऊ. पंचनामा झाला का पोलिसांचा? पोलिसाचा पंचनामा तिथं झालेला आहे जिल्हा रुग्णालयात. इथं राहिला आहे. उद्या पोलीस येतो म्हणलेत भाऊ. बर 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 मला त्यांचे नंबर पण पाठव कारण त्याचा बरं आला पाहिजे. भाऊ त्यांना 2 छोटाले मुलं आहेत भाऊ. एक 3 वर्षाचा आहे आणि एक 2 वर्षाचा आहे. एक मुलगा मुलगी आहे. त्यांची आई किती वय बोलते. होतं? हा त्यांची आई बोलती. आई सोबत बोला भाऊ. हॅलो. हा नमस्कार नमस्कार. काय करावं सर आता आम्ही लेकरायचं. नाही मी आता तिकडे आल्यावर येऊन जातो. मला काल कळलं आपल्याला काय जेवढं काय करता येईल तेवढं आपण करू. त्याने असं नव्हतं करायला पण माझ्याशी तरी बोलायला पाहिजे होतं ना आधी. बघा ना आता कसं करावं आम्ही या लेकरायनी. त्यांनी बघा ना कसं केलंय. घरात काही वादबीत असं काय काहीच नव्हतं नाही ना? बघा सर. काहीच नाही. वाद नाही काय नाही. बर बर आता तेच येडं होतं आरक्षणच होतं. कुठे जायचं ते मोर्चाला कुठं जायचं. हो ना. नाही मी तुमची भेट पण घेतो आणि काय बघत आपण काय करता येईल तेवढी मदत आपण करू. तुम्ही काळजी घ्या. आता जे घडलं ते घडलं. त्याने असं नव्हतं करायला पाहिजे. बघा ना आता येऊन कसं जाईल लवकरच. बघा आता तुम्हीच आमचे मायपत बघा सर आता तुम्ही. येस करतो मी राजूला फोन द्या. हा भाऊ बोला. हा आता तर बघू हे कुठं असतं ते? हे आपलं गेवराई तालुक्यामध्ये वाहेगाव आमला म्हणून गाव आहे. बरं. आमदार काय मदत साहेब बोला करतो तुम्ही देऊ तिथले. आपण. हो मी काय कोण आमदार करतो तिथं? विजयराजे पंडित साहेब. बर ते पंचनाम्यामध्ये ह्याचा चिठ्ठीचा वगैरे उल्लेख करून घ्या. तिथल्या पीआयचा नंबर पण पाठवा मला. बरं चालतंय भाऊ. हो ठीक आहे. काळजी घे त्यांची. हो त्यांच्या मुला आपलं पत्नी बोलायचं म्हणतात. हा बरोबर नको नाही प्रत्यक्ष मी येईल त्यावेळेस भेटतो. हा ठीक आहे भाऊ. चालते हो. भेट द्यायची असल्या कळवा भाऊ अगोदर. हो.